आणि संजय राऊत यांनी ईव्हीएम वरून पुन्हा एकदा भाजपला धारेवर धरले। ईव्हीएम है तो मोदी है असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली आहे। तसंच 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी नियोजन केलं जात असल्याचं वक्तव्य राऊतांनी केले। उत्तर प्रदेशच्या एका दुकानात 200 ईव्हीएम सापडल्याचा आरोप करत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन सापडल्या, ते जप्त केल्या। 200 एका दुकानात। तो भाजपचा पदाधिकारी आहे। आसाममध्ये सिलचर येथे 300 पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या। तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे। ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे। अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं। तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता। संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात। त्या बीएलच्या संचालकपदी जिथे ईव्हीएम बनवले जातं, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले 4 संचालक प्रथमच नेमण्यात आले आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत। त्यातले एक राजकोटचे श्रीमान मनसुखभाई आहेत। हा मनसुखभाई पॅटर्न आता ईव्हीएममध्ये राबवला जातो आहे। त्याच ईव्हीएम कंपनीमध्ये, त्याच बीएलमध्ये ईव्हीएममध्ये जी कोड आणि चिप टाकली जाते गुप्त, ती सुद्धा तिथेच बनवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।